बुल्ढाना जिले के किसानों ने मक्का और कपास की खरीदी शुरू करने की मांग को लेकर प्रशासन को ज्ञापन सौंपा। उद्धव गुट के शिवसेना के जिला प्रमुख ज्वालंधर बुद्धवत ने जिलाधिकारी को ज्ञापन सौंपते हुए कहा कि नाफेड के तहत मक्का खरीदी का लक्ष्य बढ़ाया जाए और बंद पड़े कपास खरीदी केंद्र तत्काल खोले जाए। आपको बता दें कि जिले में इस सीजन लगभग 5,28,000 हेक्टेयर में मक्का की खेती हुई है, जिससे 20 लाख क्विंटल उत्पादन की उम्मीद थी, लेकिन नाफेड ने मात्र 60,000 क्विंटल का लक्ष्य रखा, जिससे 5700 पंजीकृत किसानों का मक्का घरों में पड़ा है और बाजार भाव गिरने से आर्थिक नुकसान हो रहा है। ज्ञापन में यह भी आरोप लगाया गया कि कुछ नाफेड केंद्रों पर किसानों से प्रति क्विंटल 200 रुपए की अवैध वसूली की जा रही है। अब ये देखना होगा कि प्रशासन इस ज्ञापन के बाद क्या कार्रवाई करता है और क्या किसानों को राहत मिलती है या नहीं। बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाफेडची मका खरेदी केंद्रे तसेच सीसीआय केंद्र ही बंद आहेत आणि लोकांच्या घरामध्ये आज मका असेल, सोयाबीन असेल, कपाशी असेल ही पिकं पडलेली आहेत। अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होते आणि हे टाळण्यासाठी किमान शासनाने ही खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत। सीसीआयची खरेदीची मुदत ही केवळ 15 मार्च पर्यंत दिलेली आहे, ती मुदत वाढून मिळावी यासाठी आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। शासन केवळ ढोंग करते की आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, परंतु मुळात शासन हे कायम शेतकरी बांधवांच्या मुळावर उठलेलं सरकार आहे की काय असा प्रश्न पडावा असं धोरण सरकारचं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरामध्ये मका, सोयाबीन, तूर, हरभरा आणि कापूस मोठ्या प्रमाणात पडून आहे। शासनाने धुतुरमुतुर सुरू केलेले हे नाफेडचे सेंटर बंद झालेत, काही ठिकाणी सुरू आहेत, परंतु हे शेतकऱ्याच्या घरातला शेवटचा दाना संपेपर्यंत सेंटर सुरू राहिले पाहिजेत। यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, हे सेंटर सुरू राहू जर राहिले नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडू।